किती कुत्र्याला घाबरायचं, किती किती प्रमाणात घाबरायचं. बबली बघा किती कुत्र्याला हा ना दादूच्या फ्रेंडचा कुत्रा होता का कोणाचं माहिती नाही, दादूने आणलाय 2-4 दिवसासाठी, पण बबली किती घाबरते. घाबरत नाही ग, पण असं काही तो लई येडापणा करत होता. काय? कोण पण घाबरेल. गाइस तुम्हाला हात नाहीये आणि तुमच्या कानात काहीतरी गेलंय, तुम्ही काय करणार? असं 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 त्याच्यामुळे असं करत होता बघा गाईस. गाईस असं करत होता बघा. असा करत होता तो. किती घाबरते. अगं नाही, सकाळी दोन हात असे करून अख्खा कसं तरी होत होता तो. दारू उघडच आहे. मला थोडीशी भीती वाटते. अगं नाही काय करेल तू. जा आता बंद कर. तू कर जा. सेफ्टी नाही. Guys, मला पण भीती वाटते. हा म्हणजे असं कधी कधी हा एकदम अंगावर त्याला कोण सांभाळतंय. मीच सांभाळतो. माझी तर मी एवढा घाबरत गेलो काहीच मी असं केलं, चुक केलं आणि असं केलं त्याने हा भाग मध्ये लगेच कोणतरी आलं. असं झालं. दरवाजा घाबरून गेलेलो. पण आता बघा गाईस, आता पहिलं आपण सगळे घाबरणार, की फॅमिली घाबरणार, पण नंतर नंतर तो असा ओल्ड होतो आणि मग कोण नाही घाबरेल. पहिलं कसं करून हात लावला, हात सोडला बघा कसा लागला. आणि मग याच्याने हा घाबरतो, काठी झाडू, तर मग त्याचा वीक पॉइंट आहे झाडू, मग त्याला यूज करायचा. वीक पॉइंट आहे. डोळे कसा दिसतो तुला कधी आता पकडतो. आई याला काय बोलते. शेरू. आई याला शेरू बोलते. त्याचं नाव ठेवलंय शेरू. आई याला काय बोलते. तू कशाला बनवते शेरू? अरे आईने बैल बनवला. काय बनवलं आईने. प्रेम किती मस्त बनवला का आई? येतो तुला बैल बनवता? किती छान बनवलंय आईने. घरवाल्यांनी बाबू मावशी ते गावी आहे ना, ते बैल पोळ्याला असंच मातीचे बैल असतात ना पूजा करायला, सेम असेच असतात. बघू तसं आणू 1 मिनिट. शेपट किती मोठी. आता आम्ही बैल पण आणणारच. आईने बनवला हा बैल आहे. मस्त बैल वाटतोय का? बरोबर नाही बरोबर बैल एकदम वाटत. मस्त केलंय. मला हा बैल आईने बनवलाय. आता आमचा कुत्रा झाला, आता आम्ही बैल पण आणणार आहे. कुत्रा झाला आता बैल आणणार आहे. एकदम मस्त बनवला. अरे भाऊजी फ्रेंडचा फ्रेंड आला. फ्रेंडच्या फ्रेंड वरती तो कुत्रा भुकायला. करतोय तो. नाही नंतर ओळखायला लागेल ना, प्रेमचा फ्रेंड आहे. त्याला आताच तो पण आहे प्रेम. घरवाले सगळ्यांनी याचं नाव शेरू ठेवलंय. काय याचं नाव शेरू ठेवलंय. घरात 3 कुत्रे येऊन गेले, तिघांचं नाव शेरूच ठेवलेलं. मी सगळ्यात वेगळं करते ना, तर मी याचं नाव जिगी ठेवलंय. सगळे लोक शेरू शेरू करतात, मी एकटी जिगी जिगी करत फिरते. मामाची गाडी बाहेर. माई कशी. मला याद आलं ना, तू चेक कर ना प्रेम. अरे यार माझी चप्पल आहे यार. शेरू अरे प्रेम असं का करतोय. खेळतोय. अरे शेरू चप्पल आहे यार माझी. चप्पल नाही, भाड्या खेळायला लागला. अरे काय त्याला खेळायचंय. तो सायको आहे. हा तो काय पण उचलून खेळतोय. हा त्याला खेळायला पाहिजे. बॉल देऊन दे प्रेम. कुठे मामा? गाडी बाहेर आहे. तू कुठे? प्रेम जातोय का गेटच्या बाहेर. प्रेम मामा असेल तर बोलो. पागल आहे का गाईस, थोडी. मी घाबरत नाही. मी काल रात्री त्याला पॉटी करायला पण घेऊन गेली. सकाळी पण त्याला मी आणि प्रेम आम्ही दोघंच पॉटी करायला नेतो. त्याने उलटी केली, आम्ही ते सुद्धा आवरून घेतो. अगं मग तो आता ना सगळं करतो. 2-3 दिवस बाहेर होता. सकाळी त्याने जे केलं गाईस, सगळे घाबरले. मी, मावशी, मामा, प्रेम, छोटी, सगळे डायरेक्ट. मी पण घाबरला गाईस. गोल 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 अलगच करत होता तो एकदम. दीदी आली, तिला पण डायरेक्ट चावून घेतलं त्याने. मग आम्ही म्हटलं जिथनं आलंय देऊन द्या बाबा. गाईस घरचं बघा आवरावं लागतं सगळं. तुम्ही कोणती आंटी व्हिडिओ
बघते तर सांगा मी तुमच्या मनाची बात बोलते की नाही. गाईस सगळं घरचं आवरावं लागतं आणि मग त्यात असं दुसरं पसारा राहतो, कसं काय माणूस करणार. हे अजून मारतं मला, मी त्याला बोलते ना सोडून यायचं, हा डायरेक्ट अंगावर येतो. गो मावशी काय बोलू, मी झाडू मारला, पोछा मारला आणि तसा पोछा मारला त्याला परत घाण केली. त्याला पाणी दिलं आणि त्याने माझ्या डोळ्यासमोर डायरेक्ट लादी सुकली पण नव्हती आणि असं पाणी केलं, पाडून दिलं. असं करून दिलं माहिती direct किती पाणी. कलेजा आलाय माझा. हा ना, लय राग काय आला. बोलू नाही शकत त्याला, माझी भाषाच तर नाही समजत. हा तू जाणशील. असं काय नाही कुत्रा ठेवायचं नाही, त्याचं पण आवरावं लागतं गाईस. आवरावं लागतं. अरे काय यायचं नाही ग, आणि कुत्र्याला पण असं करतो. कुत्र्याला पण लहान बाळासारखं सांभाळावं लागतं ना. एवढं अरे तू लहान बाळाचा अर्थ नाही, तू लहान आता माझं बाळाचं फायनल इयर आहे. फायनल इयर आहे, माझे बोर्ड असतात फायनल इयर मध्ये, तुम्हाला तर माहितीच आहे. अभ्यासात लक्ष द्यायचं, जेवण पण बनवायचं असतं, घरचं भांडे बिंडे झाडू पोछा कपडे सगळं काम असतं घरचं. काम करायचं, जेवण बनवायचं, अभ्यास करायचं की कुत्र्याकडे लक्ष द्यायचं.